राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अखेर मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणारे एक महत्त्वपूर्ण विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मांडले आणि विशेष म्हणजे हे विधेयक एकमताने मंजूर झालेले आहे. हे विधेयक मंजूर जरी झाले असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी या विधेयकाला हरकत घेतली आहे आणि आम्ही या विषयावर उद्या आंदोलनाची दिशा ठरवू अशी स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. कॅमेरामन संदीप हरमलकर, संजीव जाधवसह सुनील साळवी, टाइम्स डिजिटल, मुंबई. भरतीची तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये तर मराठा आरक्षणाला नोकऱ्या मिळतील का? एकदा उद्धव ठाकरे पण सवाल विचारत आहेत. एकदा कायदा पास झाला की आता जेवढ्या ॲडव्हर्टिजमेंट्स निघतील त्या सगळीकडे मराठा समाजाचं आरक्षण असेल. उन्होंने शक जताया कि जो आपने वादा किया है वो जमीन पर नौकरियां मिलना चाहिए लोगों को, वो देखना चाहते हैं. कौन? उद्धव ठाकरे ने कहा क्या? चलो अच्छी बात है, उद्धव ठाकरे जी का भी हमारे ऊपर ही भरोसा है, ये भी बहुत अच्छी बात है. उनका भरोसा ये सही है, ये हम दिखाएंगे. अभी मराठी. सर उद्धव ठाकरे हा प्रश्न विचारतात, नोकरी पण देणार का मराठा आरक्षणातून? तुम्ही विश्वास नाही का नोकरी पण देणार? मला असं वाटतं की आता हे विधेयक पास झाल्यानंतर सगळ्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणारच आहे. त्यांच्यासमोरच विधेयक पास झालेलं आहे, त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे. पण मला हे माहिती आहे की त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे. त्यांना माहिती आहे की मराठा समाजाला नोकऱ्या असेल, शिक्षणात असेल, सवलती जर कोणी देऊ शकेल तर ते एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वाचं सरकारच देऊ शकेल, हे त्यांना देखील माहिती आहे. पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून तमाम मराठा समाजातल्या माता भगिनी आणि बांधवांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला हा विषय आमच्यासमोर आला तेव्हा सभागृहात सर्व पक्षांनी एकमताने हा ठराव मंजूर केला आहे. तो 2018 साली पण होता आणि आज पण होता. 2018 साली काय झालं, त्याच्या आधी काय झालं, ह्या खोलात मला जायचं नाही. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि हे विधेयक मंजूर झालं, याचा अर्थ असा की कायद्याच्या सर्व निकषावरती, सर्व पातळींवरती हे आरक्षण टिकेल अशी मला एक आशा वाटते. माझी प्रार्थना आहे, आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे. सभागृहामध्ये कोणाला समजून सांगण्याची काही गरज नव्हती, कारण सभागृहाने दोन्ही वेळेला म्हणजे या वेळेला आणि गेल्या वेळेला एकमताने याला पाठिंबा दिलेला आहे. मी महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी, आमचे अजितदादा पवारजी, या सर्वांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो. ऐतिहासिक निर्णय आज महाराष्ट्रामध्ये झाला. मराठा समाजाला आज आरक्षण मिळालं, टिकणारं आरक्षण मिळालं आणि मला वाटतं हे ऐतिहासिक आरक्षण आहे. नक्कीच आनंदाचा क्षण आहे. सर्वजण जल्लोष साजरा करत आहेत. महायुतीच्या सरकारने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज जागतिक सामाजिक न्याय दिनाच्या दिवशी सोडवला आहे. त्याबद्दल सरकारमधला घटक म्हणून निश्चितच ही अभिनंदनाची बाब आहे. मराठा समाजाला यामुळे दिलासा मिळेल. कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण टिकेल असं वाटतं का? टिकणारं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यासाठीच सरकारने हा प्रयत्न केला आहे. त्यामुळे टिकाऊच आरक्षण आहे. विरोधक काही टीका करू देत, पण ज्यावेळेस याची अंमलबजावणी होईल त्यावेळेस कळेल. हे सुप्रीम कोर्टातसुद्धा टिकावं अशा दृष्टीनंच सगळा म्हणजे 4 लाख लोकांनी रात्रंदिवस मेहनत करून त्यातला डेटा गोळा करून आज त्याचा फायनल मसुदा तयार करून तो सभागृहाच्या दोन्ही म्हणजे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला. या महाराष्ट्रावरती पवार, शिंदे, पाटील यांनी राज्य केलं, परंतु खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम पूर्वीच्या युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली परत एकदा मराठा समाजाला टिकणारं आणि मराठा समाजातल्या तरुणांना खऱ्या अर्थानं एक बळ देणारं आज 10% आरक्षण या ठिकाणी मंजूर केलेले आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. टीका करायला काहीच उरलं नाही, म्हणून या ठिकाणी कुणीही सोम्या गोम्यानी उठायचं आणि काही टीका करायची नाही आणि सभागृहात मात्र काही बोलायचं नाही. याचा अर्थ समजून घ्या की हे फक्त स्वतःचा बाजार व्यवस्थित चालावा
कुठेतरी म्हणून चाललेला उद्योग आहे. नाही, आता अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये जेव्हा विधेयक मंजूर केलं जाईल त्यानंतरच प्रतिक्रिया देणं योग्य होईल. मराठा आरक्षणाच्या बाजूनी माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय अजित पवार आणि आम्ही सर्वजण संवेदनशील आहोत, सकारात्मक आहोत. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, उन्नतीमध्ये बाधा येईल अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रश्न राहू नये. महाराष्ट्राची प्रगती वेगाने व्हावी आणि या महाराष्ट्राचा प्रत्येक, तो कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, रंगाचा असेल, समूहाचा असेल, वयाचा असेल, वंशाचा असेल, प्रत्येकाचं योगदान दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या शब्दानुसार हे योगदान व्हावं ही भावना आहे. मराठा समाजातील तरुण तरुणी, युवक युवती, विद्यार्थी विद्यार्थिनींना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि याबद्दल चर्चा होऊन एकमेकाशी संवाद करून समाधानापर्यंत जाण्याचा प्रयत्न. मराठा समाजाच्या हितासाठी हे ढोल वाजत नाही आहे. हे ढोल उद्या जे यांच्या स्वागताचे, अभिनंदनाचे नाही आहेत. मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी आनंद असुरी आनंदाचे ढोल आहेत असं मी मानतो. आत्ता जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भात खऱ्या अर्थाने आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या संदर्भातला जो कायदा या ठिकाणी आणला आणि 10% आरक्षण जे दिलं, मला असं वाटतं की जे आम्ही मंत्रिमंडळात होतो आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, त्या काळामध्ये जो आणलेलं बिल होतं, ज्यावेळी कदाचित पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, मला वाटतं त्यावेळी 16% होतं. नंतर देवेंद्रजींनी आलता तोच बिल पण 13% होतं आणि आता तेच बिल पण 10% आहे. म्हणजे आकडेवारी 16, 13 आणि 10 हा आकडेवारीचा खेळ झालेला आहे. बाकी संपूर्णतः बिल हे अशाच स्वरूपाचं आहे जे कोर्टामध्ये मागे टिकलेलं नव्हतं. मला वाटते मराठ्याला आरक्षण आता कायदा पारित झाला, त्याचं वेळ काही जाऊ द्यावं आणि जरांगे साहेबांनी आता थोडं आंदोलन मागं घेऊन पुन्हा अभ्यास करून आणि प्लॅनिंग करून समोरचे पावलं टाकले पाहिजे. जे विधेयक एकमताने मंजूर झालेलं आहे ही मोठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.